मैथिली शरण गुप्त जी की यशोधरा खंड काव्य से ये काव्यांश लिया गया है। सखी वे मुझसे कहकर जाते। कविता की ओर जाने से पहले थोड़ी सी पृष्ठभूमि देना ज़रूरी है। ये कहानी है सिद्धार्थ राजकुमार की, जो राजा शुद्धोधन और महारानी माया देवी के पुत्र थे, राजकुमार थे। और उनका जन्म आज से करीब 2600 ईयर्स पहले, करीब 6th to 4th सेंचुरी BC बिफोर क्राइस्ट हुआ था लुम्बिनी में, नेपाल में, जो भारत और नेपाल का बॉर्डर में पड़ता है। और राजकुमार थे, लेकिन राजकाज में इनका कोई मन नहीं लगता था। राजा शुद्धोधन ने सिद्धार्थ के लिए भोग विलास का भरपूर इंतज़ाम किया, लेकिन सिद्धार्थ किसी का दुख नहीं देख सकता था। उसका मन वैरागी का मन सा था। ये भोग विलास उसे अपनी ओर तनिक भी आकर्षण न कर सकी। उनकी छोटी उम्र में ही 16 साल की उम्र में ही उन्हें राजकुमारी यशोधरा से उनका विवाह कर दिया गया और उनका पुत्र राहुल। लेकिन ये संसार की जो भोग है, जो सुख लालसा है, उन्हें ज़्यादा दिन बांध न रख सकी। वे संसार को जन्म मरण और दुखों से मुक्ति दिलाने के मार्ग की तलाश में लग जाते हैं और निकल पड़ते हैं अपने राजमहल, अपने राजसी ठाट बाट सब कुछ छोड़कर, अपनी पत्नी, अपने बेटे को छोड़कर जंगल में कठोर साधना और तपस्या के लिए निकल पड़ते हैं ऐसे समय में जब उनकी पत्नी और उनका पुत्र राहुल सो रहा था। और बाद में बोधि वृक्ष के नीचे कई साल की तपस्या के बाद उन्हें ज्ञान प्राप्ति हुई और वहाँ सिद्धार्थ गौतम बुद्ध बन गए। आज पूरे विश्व में करीब 190 करोड़ बौद्ध धर्म के अनुयायी हैं, जो विश्व के कई जगह में फैले हुए हैं। तो ये उसी यशोधरा की कहानी है। मैथिली शरण गुप्त जी ने उसी विरहिणी यशोधरा की कहानी इस कविता में कही गई है। ये एक्चुअली एक खंड काव्य है यशोधरा। उसका एक छोटा सा अंश मात्र है आपको पढ़ने के लिए। उसकी छोटा सा एक काव्यांश है, सखी वे मुझसे कहकर जाते। सखी वे मुझसे कहकर जाते, कह तो क्या मुझको वे अपनी पथ बाधा ही पाते। मुझको बहुत उन्होंने माना, फिर भी क्या पूरा पहचाना। मैंने मुख्य उसी को जाना, जो वे मन में लाते। सखी वे मुझसे कहकर जाते। स्वयं सुसज्जित करके क्षण में, प्रियतम को प्राणों के पन में, हमें भेज देती हैं रण में, शास्त्र धर्म के नाते। सखी वे मुझसे कहकर जाते। हुआ न यह भी भाग्य अभागा, किस पर विफल गर्व अब जागा। जिसने अपनाया था त्यागा, रहे स्मरण ही आते। सखी वे मुझसे कहकर जाते। नयन उन्हें हैं निष्ठुर कहते, पर इनसे जो आंसू बहते। सदैव हृदय वे कैसे सहते, गए तरस ही खाते। सखी वे मुझसे कहकर जाते। जाएं सिद्धि पावें वे सुख से, दुखी न हो इस जन के दुख से। उपालंब दूं मैं किस मुख से, आज अधिक वे भाते। सखी वे मुझसे कहकर जाते। गए लौट भी वे आवेंगे, कुछ अपूर्व अनुपम लावेंगे। रोते प्राण उन्हें पावेंगे, पर क्या गाते गाते। सखी वे मुझसे कहकर जाते। कविता थी मैथिली शरण गुप्त जी की, सखी वे मुझसे कहकर जाते। गुप्त जी की रचनाएं, उनकी विशेषताएं की ओर बताएं तो भारतीय पुराण की जो उपेक्षित पात्र हैं, उनको लेकर उन्होंने जो रचनाएं की हैं वो काफ़ी चर्चित रही। जैसे आप देखेंगे साकेत, उस जमाने में जब सभी श्री रामचंद्र और सीता जी की महिमा कर रहे थे, तो मैथिली शरण गुप्त जी ने उसमें से उपेक्षित उर्मिला को चुना। और यशोधरा देखिए, जब सभी गौतम बुद्ध का गुणगान कर रहे थे,
तब मैथिली शरण गुप्त जी ने उनकी विरहिणी पत्नी यशोधरा को चुना और उनकी तीसरी पुस्तक जो काफ़ी चर्चित रही वो थी भारत भारती। भारत भारती में संपूर्ण काव्य भारत का यशोगान, भारत माता का यशोगान से भरा था और इसीलिए उन्हें राष्ट्र कवि की पदवी दिया गया। और किसी ने नहीं, हमारे राष्ट्रपिता महात्मा गांधी ने ही मैथिली शरण गुप्त जी को राष्ट्र कवि का पदवी दिया। तो हम देखते हैं मैथिली शरण गुप्त जी की कविता। सखी वे मुझसे कह कर जाते, सखी वे मुझसे कह कर जाते, कह तो क्या मुझको वे अपनी पद बाधा ही पाते। ये कविता का अंश एक प्रश्न के साथ शुरू होता है। यशोधरा अपनी सखी से कहती हैं, सखी वे कम से कम मुझसे कह कर जाते। ये दुख मुझे निरंतर साल रहा है कि वो मुझसे कह कर क्यों नहीं गए। फिर वो खुद ही कहती है, कह तो क्या मुझको वे अपनी पद बाधा ही पाते। नहीं, शायद इसीलिए नाथ ने मुझसे नहीं कहा होगा, क्योंकि अगर मुझसे कहते तो मैं ज़रूर उनको जाने नहीं देती। शायद वे अपने पद की बाधा पाते मुझे। मेरे नाथ कोई बड़ा लक्ष्य लेकर निकले हैं और अगर वो मुझसे कह कर जाते तो शायद मैं उनकी पद की बाधा बनती। ये प्रश्न खुद करती है सखी से और उत्तर भी स्वयं देती है यशोधरा। सखी वे मुझसे कह कर जाते, कह तो क्या मुझको वे अपनी पद बाधा ही पाते। मुझको बहुत उन्होंने माना, फिर भी क्या पूरा पहचाना। अब अगला प्रश्न है, यशोधरा कहती हैं, सखी उन्होंने मुझे बहुत माना, मतलब वे मुझे बहुत प्यार करते थे, चाहते थे, मेरी इच्छाओं का मान करते थे, लेकिन अब मुझे शंका हो रही है, फिर भी क्या पूरा पहचाना। उन्होंने मुझे पूरे रूप से पहचाना नहीं, ऐसा मुझे लगता है। अब तक तो लगता था कि वो मुझे जानते हैं, मेरी इच्छाओं के बारे में, मेरे मन के बारे में वो जानते हैं, लेकिन अब ऐसा लगने लगा है कि क्या उन्होंने मुझे पूरे रूप से पहचाना। मैंने मुख्य उसी को जाना जो वे मन में लाते। अरे मैं तो उनका मन में जो है उसे ही मैं मुख्य मानती हूँ, ये उन्होंने नहीं जाना। मतलब उन्होंने मुझे पूर्ण रूप से नहीं पहचाना। मैंने मुख्य उसी को जाना जो वे मन में लाते। उनकी अगर ऐसी इच्छा है कि वो संन्यास धारण करें तो मैं मान जाती, क्योंकि मैं मुख्य रूप से मैंने उन्हीं के मन की बात को, तो सच्चा प्रेम यहाँ कवि दिखाते हैं कि बंधन, प्रेम बंधन नहीं चाहता। तो यशोधरा कहती हैं कि अगर मेरे नाथ को, मेरे प्रिय को संन्यास धारण की ही इच्छा थी तो मुझसे कह देते। तो इसका मतलब ये हुआ कि उन्होंने मुझे पूरे रूप से पहचाना नहीं। अरे मैंने तो मुख्य रूप से उसी को जाना जो वे मन में लाते, जो उनके मन में है उसी को मैंने मुख्य रूप से जाना। अरे सखी वे मुझसे कह कर जाते। बस यही दुख मुझे साल रहा है कि कम से कम मुझसे कह कर जाते। फिर और यशोधरा कहती है अपनी सखी से, स्वयं सुसज्जित करके क्षण में प्रियतम को प्राणों के पन में हम ही भेज देती हैं रण में क्षात्र धर्म के नाते। अरे हम क्षत्राणी हैं, हम क्षत्रिय धर्म का पालन करने वाली स्त्रियां हैं, हमारे रक्त में ही है ये सब सहने की जो शक्ति हम में है। अगर उन्होंने मुझसे कह दिया होता, अपनी इच्छा का जाहिर कर दिया होता, तो मैं स्वयं सुसज्जित करके उनको एक क्षण में, मतलब कि क्षत्राणियों के जीवन अगर आप देखेंगे, आप फिल्मों में आपने देखा होगा कि जब युद्ध होता है तो ये नहीं कि नाथ रुक जाओ, आपको कोई आपत्ति होगी आप मत जाइए, दूसरों को जाने, सेनापति को जाने दीजिए, ऐसा नहीं है। क्षत्राणी हैं तो अपने नाथ को एकदम तिलक वगैरह लगाकर पूजा पाठ करके भेजती हैं। तो उनके रक्त में है वो धैर्य, वो है उनके रक्त में। तो फिर यही यशोधरा कहती है, मैं स्वयं उन्हें सुसज्जित करके क्षण में भेज देती प्रियतम को प्राणों के पन में। अगर उनको ये प्रिय है तो मैं अपने प्राण को छोड़कर उनकी इच्छा के लिए कुछ भी करने के लिए तैयार थी, क्योंकि हम ही भेज देती हैं रण में क्षात्र धर्म के नाते, क्षत्रिय धर्म के नाते हम भेज देते हैं। हमने ये देखा है, परंपरा से किया, हमारी माताओं ने किया है, हमारी कई बहनों ने किया है।
तो इसमें कोई बड़ी बात नहीं थी सखी, बस वे मुझसे कह कर जाते, यही दुख रह गया है, वे मुझसे कह कर जाते। और फिर यशोधरा कहती है, हुआ न यह भी भाग्य अभागा, किस पर विफल गर्व अब जागा। अब मुझे ये भी भाग्य नहीं मिला जब मेरा प्रिय मुझे छोड़कर बिना कहे, जब मैं सो रही थी तब चले गए। अब मुझे गर्व करने की बात मुझ में कुछ रही ही नहीं। एक समय था जब मैं राजकुमार सिद्धार्थ की पत्नी थी और मैं बड़े हमारा जोड़ी काफ़ी सुशोभित होता था और मुझे उस पर गर्व भी था कि मेरे नाथ मुझसे प्यार करते हैं, सिद्धार्थ मेरे अपने हैं। अब हुआ न यह भी भाग्य अभागा, मेरा भाग्य ही अभागा है, मेरा भाग्य ही फूटा है। अब मुझे किस पर विफल करना है, गर्व किस पर करना है, विफल है मेरा गर्व करना। जिसने अपनाया था त्यागा, रहे स्मरण ही आते, सखी वे मुझसे कह कर जाते। अरे जिसने अपनाया था, जिसने अपना समझकर प्यार से मुझे अपनाया था, अरे उसी ने त्याग दिया, किसी और ने नहीं, अपने ने त्यागा है। रहे स्मरण, अरे ये बात बार बार मुझे स्मरण में आती है कि जिसने मुझे अपनाया, हे नारी जिसने तुझे अपनाया उसी ने त्याग दिया। अब तेरा क्या अभिमान रहा समाज में, तेरा गर्व करने लायक कुछ तुझ में है ही नहीं। अब तेरा भाग्य ही अभागा है, सखी वे मुझसे कह कर जाते, यही दुख मुझे सालता है सखी, बस वे मुझसे कह कर जाते। नयन उन्हें है निष्ठुर कहते, पर इनसे जो आंसू बहते, सदै हृदय वे कैसे सहते। अरे मेरे नयन उन्हें निष्ठुर कहते हैं क्योंकि मेरे नयनों की प्यास अभी बुझी नहीं है, मैं उन्हें अपनी आंखों में पूरी रूप से समा ही नहीं पाई। हमने अपना जीवन केवल शुरू किया था और अभी मेरे नयन उन्हें निष्ठुर कहेंगे तो इसमें कोई आश्चर्य की बात नहीं है, क्योंकि नयन तो चाहता है कि अपना प्रिय को हमेशा देखे। पर इनसे जो आंसू बहते, सदै हृदय वे कैसे सहते। लेकिन एक बात भी ठीक ही है, यशोधरा फिर खुद कहती है कि हाँ नयन उन्हें निष्ठुर कहते हैं, लेकिन अगर वो मुझसे कह कर जाते तो ये नयन इतने आंसू बहाते कि उनका सदै हृदय वो सह नहीं पाता। उनका हृदय बड़ा कोमल है, गौतम बुद्ध का हृदय कोमल था, इसीलिए वो संसारिक दुख सुख मरण वगैरह देख नहीं पाते थे, अति दुख को वह सहन नहीं कर पाते थे, चाहे वो किसी दूसरा का ही क्यों ना हो। तब यशोधरा कहती हैं, ऐसे व्यक्ति अगर मेरे आंसू को बहते देखते तरस ही खाते, सच कहती हूँ वो तरस खाते, तरस सच में उनको मुझ पर तरस आता। तो अगर मेरे नयन उन्हें निष्ठुर कहते हैं, लेकिन अगर इन नयनों से आंसू बहते हुए उन्होंने सहृदय बुद्ध ने देख लिया होता तो वे तरस ही खाते, सखी वे मुझसे कह कर जाते। और फिर यशोधरा अपनी नियति पर उस पर थोड़ा उस नियति के साथ वो थोड़ा सामरस्य पाती हुई कहती हैं, जाएं सिद्धि पावें वे सुख से, दुखी न हो इस जन के दुख से, उपालंब दूँ मैं किस मुख से, आज अधिक वे भाते। नहीं, जाएं, उन्हें सिद्धि पावें वे सुख से, क्योंकि उनके मन में सिद्धि प्राप्त करने की, मोक्ष प्राप्त करने की एक लालसा है, तो वे जाएं, सुख से पाएं। दुखी न हो इस जन के दुख से, इस जन के दुख से, मेरे दुख से उनको दुखी नहीं होना है। उपालंब दूँ मैं किस मुख से, उनको अगर मैं उपालंब दूँ, उनको मैं उनके ऊपर मैं कोई उपालंब दूँ, उन्हें शिकायत भी करूँ, तो किस मुख से करूँ, क्योंकि आज अधिक वे भाते। मुझे छोड़ कर चले गए हैं, मैं विरह में हूँ, मुझसे बिना कह कर चले गए हैं, लेकिन फिर भी आज वो मुझे ज़्यादा प्रिय लगते हैं, क्योंकि पास नहीं हैं। वो मेरे बहुत प्रिय थे, करीब थे, वो मुझे छोड़ कर चले गए, ये बात सत्य है, लेकिन आज मेरे पास नहीं है, इसलिए वे मुझे आज अधिक भाते हैं। भाते मतलब अच्छा लगना, उपालंब करना मतलब शिकायत करना। तो जाएं, यशोधरा कहती हैं, सिद्धि पावें वे सुख से, चले जाएं, उन्हें अगर सिद्धि मिलना है तो सुख से प्राप्त करें। दुखी न हो इस जन के दुख से, इस जन से के दुख से उनको दुखी नहीं होना है। उपालंब दूँ मैं किस मुख से, अगर आखिर मैं उपालंब दूँ भी तो किस मुख से दूँ। आज अधिक वे भाते, सखी वे मुझसे कह कर जाते। आज वे अधिक मुझे अच्छे लगते हैं, लेकिन फिर भी यशोधरा कहती है, सखी वे मुझसे कह कर जाते। गए लौट भी वे आवेंगे, कुछ अपूर्व अनुपम लावेंगे,
रोते प्राण उन्हें पावेंगे, पर क्या गाते गाते सखी वे मुझसे कह कर जाते। गए, चलो चले गए, लेकिन अगर लौट आएंगे तो कुछ अपूर्व अनुपम लेकर आवेंगे, क्योंकि एक छोटे से मेरे बच्चे को छोड़कर, राहुल को छोड़कर, मुझे छोड़कर, मैं जो अपने यौवन में हूँ, इस ज़िंदगी को छोड़कर अगर वो कहीं संन्यास लेने गए हैं तो ज़रूर इससे, इस सांसारिक ज़िंदगी से कुछ अनुपम होगा, अपूर्व होगा, जिसकी खोज में वे गए हैं। तो वे जब वो आएंगे वापस उस अनुपम चीज़ की सिद्धि को प्राप्त कर, रोते प्राण उन्हें पावेंगे। सच कहती हूँ, उस समय भी चाहे जितने साल हो जाए, मुझे रोते हुए ही वे पाएंगे। पर क्या गाते गाते सखी वे मुझसे कह कर जाते। लेकिन सखी, एक बात मुझे हमेशा यही दुख पहुंचाती है कि जाते जाते वे मुझसे कह कर जाते तो दिल को थोड़ा ठंडक मिलता। മാത്ലീഷൻ ഗുപ്തിൻ്റെ ഈ കവിത സഖി വേ മുത്സെ കഹക്കർ ജാത്തെ അദ്ദേഹത്തിൻ്റെ യശോധര എന്ന ഒരു ഖണ്ഡകാവ്യത്തിൽ നിന്നൊരു അംശം മാത്രമാണ്. ഇതിൽ യശോധരയുടെ സ്നേഹം നിറഞ്ഞ ദുഃഖമാണ് കാണിക്കുന്നത്. തൻ്റെ പ്രിയതമനോട്, തൻ്റെ സിദ്ധാർത്ഥനോട്, തന്നെ ഉപേക്ഷിച്ചു പോയ സിദ്ധാർത്ഥനോടുള്ള പറയാതെ പോയതിലുള്ള വിഷമം തൻ്റെ സഖിയോട് പറയാണ്. സഖി വേ മുത്സെ കഹക്കർ ജാത്തെ कह तो क्या मुझको वे अपनी पथ बाधा ही पाते. സഖി, എനിക്ക് ഈ ഒരു ദുഃഖം എന്നെ നിരന്തരം വേട്ടയാടുകയാണ്. എന്നോട് അദ്ദേഹം പറയാതെ പോയതെന്താണ്? പിന്നെ യശോധര തന്നെ സ്വയം അതിനൊരു ഉത്തരം പറയാണ്. വേ മുജ്കോ അപ്നി പത് ബാധാ ഹി പാത്തെ. എന്നോട് പറഞ്ഞിരുന്നെങ്കിൽ ഒരുപക്ഷെ ഞാൻ ഒരു തടസ്സമായി മാറിയേനെ. എൻ്റെ ദുഃഖം അദ്ദേഹത്തിനെ കൊണ്ട് താങ്ങാൻ ഒക്കില്ലായിരുന്നു ഒരുപക്ഷെ. അതുകൊണ്ടായിരിക്കും എന്നോട് പറയാതെ പോയത്. മുജ്കോ ബഹുത് ഉൻഹോനെ മാന ഫിർ ഭി ക്യാ പൂരാ പഹചാന. എന്നെ അദ്ദേഹം വളരെയധികം ഇഷ്ടപ്പെട്ടിരുന്നു, എനിക്കതറിയാം. പക്ഷേ എന്നാലും എന്നെ പൂർണ്ണമായിട്ട് എൻ്റെ മനസ്സിനെ അദ്ദേഹം മനസ്സിലാക്കിയില്ല എന്ന് തോന്നുന്നു. ഫിർ ഭി ക്യാ പൂരാ പഹചാന, എന്നെ പൂർണ്ണമായിട്ട് അദ്ദേഹം മനസ്സിലാക്കിയില്ല. മുജ്കോ ഉൻഹോനെ ബഹുത് മാന, എനിക്ക് അദ്ദേഹം എന്നെ വളരെ ഇഷ്ടമായിരുന്നു എന്ന് എനിക്കറിയാം. പക്ഷേ മുझे പൂരാ നഹി പഹചാന, എന്നെ പൂർണ്ണ രൂപത്തിൽ എന്നെ അദ്ദേഹം അറിഞ്ഞില്ല. मैंने मुख्य उसी को जाना जो वे मन में लाते. എനിക്ക് അദ്ദേഹത്തിനോട് വളരെയധികം സ്നേഹമായിരുന്നു. അപ്പോൾ അദ്ദേഹത്തിൻ്റെ മനസ്സിൽ എന്താണോ അത് സാധിച്ചു കൊടുക്കുക എന്നതായിരുന്നു എൻ്റെ പ്രധാന ലക്ഷ്യം. അത് പക്ഷേ അദ്ദേഹം അറിയാതെ പോയി. അതുകൊണ്ടാണ് അദ്ദേഹം എന്നോട് പറയാതെ പോയത്. मैंने मुख्य उसी को जाना जो वे मन में लाते. जो वे मन में लाते, അദ്ദേഹത്തിൻ്റെ മനസ്സിൽ എന്താണോ ആഗ്രഹം, मैंने मुख्य उसी को जाना, അതാണ് എനിക്ക് ഏറ്റവും ഫേവറേറ്റ് ആയിട്ടുള്ള കാര്യം. ഞാനത് ചെയ്തു കൊടുത്തേനെ. അപ്പോൾ യശോധരയുടെ ഒരു സ്വാർത്ഥതയില്ലാത്ത ഒരു സ്നേഹം, ഒരു സമർപ്പണ ഭാവമാണ് കവി കാണിക്കുന്നത്. സഖി വേ മുസ്സേ കഹക്കർ ജാത്തെ. എന്നാലും എനിക്കൊരു ദുഃഖമുണ്ട്, എന്നോട് പറയാതെ പോയല്ലോ. പിന്നെ യശോധര ഇങ്ങനെ പറയാണ്. സ്വയം സുസജ്ജിത് കർക്കെ ഷൻ മേ പ്രിയതം കോ പ്രാണോ കെ പൺ മേ ഹമീ ഭേജ് ദേത്തി ഹെ റൺ മേ. അരെ, ഞങ്ങൾ ക്ഷത്രിയ സ്ത്രീകളാണ്. ഞങ്ങളുടെ രക്തത്തിൽ തന്നെ ഉള്ളതാണ്. എന്തെങ്കിലും പെട്ടെന്ന് ഒരു യുദ്ധത്തിന് പോകണമെങ്കിൽ ഞങ്ങളുടെ പ്രിയതമനെ ഞങ്ങൾ പെട്ടെന്ന് തിലക്കൊക്കെ ഇട്ട് പൂജ ഒക്കെ ചെയ്ത് ധൈര്യമായിട്ട് വിജയിയായിട്ട് വരാനെന്നും പറഞ്ഞാണ് ഞങ്ങൾ വിടുന്നത്. അത് ഞങ്ങളുടെ ക്ഷത്രിയ ധർമ്മമാണ്. ഹം സ്വയം സുസജ്ജിത് കർക്കെ, സുസജ്ജിത് കർണ എല്ലാ ഒരുക്കങ്ങളോടുകൂടി, ഷൺമേ നിമിഷത്തിനകം. ഇപ്പോൾ യുദ്ധം വരുന്നത്, പണ്ടത്തെ കാലത്തൊക്കെ യുദ്ധം വരുന്നത് അറിയിച്ചുകൊണ്ടൊന്നുമല്ല, പെട്ടെന്നായിരിക്കും ചിലപ്പോൾ യുദ്ധം വരുന്നത്. അപ്പം ഈ ക്ഷത്രിയ സ്ത്രീകൾ ഒരുങ്ങി നിൽക്കും. ഇപ്പം നമ്മൾ ചില ഫിലിംസിലൊക്കെ സഞ്ജയ് ലീല ബൻസാലിയുടെ പദ്മാവത്ത് കാണണം നിങ്ങൾ. രാജ്പൂത് സ്ത്രീകളുടെ, ക്ഷത്രിയ സ്ത്രീകളുടെ ധൈര്യം. രാജസ്ഥാൻ ആ ഏരിയയിലൊക്കെ പണ്ട് സതി അനുഷ്ഠിച്ചിരുന്ന നാടാണ്. ജീവനോടുകൂടി സ്ത്രീകൾ ഭർത്താവിൻ്റെ ചിതയിലും ചാടുമായിരുന്നു. അതുപോലെ തന്നെ രാജാക്കന്മാർ ഏതെങ്കിലും കാരണവശാൽ തോറ്റാൽ അവരുടെ റാണിമാർ
ഒന്നി കിണറ്റി ചാടുമായിരുന്നു, അല്ലെങ്കിൽ തീയിലെടുത്ത് ചാടുമായിരുന്നു. അവർക്കങ്ങനെ ഭയങ്കര ധൈര്യമുള്ള സ്ത്രീകളായിരുന്നു. അപ്പോൾ യശോധര പറയുന്നത്, മേ ക്ഷത്രിയ ധർമ്മ കെ നാത്തെ മേ സ്വയം സുസജ്ജിത് കർക്കെ, ഞാൻ സ്വയം അദ്ദേഹത്തിൻ്റെ ലക്ഷ്യപ്രാപ്തിക്ക് വേണ്ടി ഉള്ള യാത്രയിലേക്ക് ഞാൻ സ്വയം അതിനെ ഒരുക്കുമായിരുന്നു. ഹമി ഭേജ് ദേത്തി ഹെ റൺമേ, റൺ എന്ന് വെച്ചാൽ യുദ്ധം വരുമ്പോൾ ഞങ്ങൾ അങ്ങനത്തെ ഒരു എമർജൻസി വരുമ്പം ഞങ്ങൾ സ്വയം അവരെ ഒരുക്കി വിടാറുണ്ട്. കിസ്കെ ലിയെ ക്ഷാത്രധർമ്മ കെ നാത്രേ, ക്ഷത്രിയ ധർമ്മം പാലിക്കാൻ വേണ്ടി ഞങ്ങളങ്ങനെ ചെയ്യാറുണ്ട്. കെ നാത്തെ മതലബ് അതിനു വേണ്ടി. സഖി വേ മുസ്സെ കെഹക്കർ ജാത്തെ, സഖി പക്ഷെ ഒരു ദുഃഖമേ ഉള്ളൂ, പറഞ്ഞിട്ട് പോയിരുന്നെങ്കിൽ. ഹുവാന യഹ ഭി ഭാഗ്യ അഭാഗ കിസ് പർ വിഫൽ ഗർവ് അബ് ജാഗ, എനിക്ക് അത്രയും പോലും ഒരു എൻ്റെ ഭാഗ്യം തന്നെ, എൻ്റെ ലക്ക് തന്നെ അൺലക്കായി മാറി. എന്ന് വെച്ചാൽ ഞാൻ വളരെ ഇഷ്ടപ്പെട്ടിരുന്ന സിദ്ധാർത്ഥ് എന്നെ ഇട്ടിട്ടങ്ങ് പോയി. അപ്പം മേ ഗർവ് കർക്കെ, എനിക്ക് അഹങ്കരിക്കാൻ ഇപ്പോൾ ഒന്നുമില്ല. ഒരു സമയത്ത് ഞാൻ അഹങ്കരിച്ചിരുന്നു, കാരണം ഇത്രയും നല്ലൊരു രാജകുമാരൻ്റെ ഭാര്യയായിട്ട് അദ്ദേഹത്തിൻ്റെ മനസ്സിൽ സ്ഥാനം പിടിച്ച ഒരു സ്ത്രീയായിട്ട് എനിക്ക് അഭിമാനം ഉണ്ടായിരുന്നു. ലേക്കിൻ മേരാ ഭാഗ്യ ഹി അഭാഗ ഹെ, എൻ്റെ ലക്ക് തന്നെ അൺലക്കാണ്. അഭാഗ അൺലക്ക്. കിസ് പർ വിഫൽ ഗർവ് അബ് ജാഗ, ഇനി എനിക്ക് അഹങ്കരിക്കാനും ഒന്നുമില്ല. ജിസ്നെ അപ്നായ ഥാ ത്യാഗ രഹേ സ്മരൺ ഹി ആത്തെ, ഇതിൽ പരം ഒരു അപമാനം ഒരു സ്ത്രീക്കുണ്ടാവാനുമില്ല. കാരണം ജിസ്നെ അപ്നായ ഥ, ആരാണോ നമ്മളെ കൈപിടിച്ച് നമ്മൾക്ക് വിവാഹത്തിൻ്റെ പന്തലിൽ അഗ്നിസാക്ഷിയായി ആരാണോ സ്വീകരിച്ചത് അവർ തന്നെ ത്യാഗദേന, വേറെ ആരുമല്ല, സ്വന്തക്കാർ ത്യാഗന. രഹേ സ്മരൺ ഹിയാത്തെ സഖി വേ മുസ്സെ കെഹക്കർ ജാത്തെ, അതെനിക്ക് ഓർത്തോർത്ത് പിന്നെയും അദ്ദേഹത്തെ ഓർമ്മയും വരുന്നു. മറുവശത്ത് എൻ്റെ ഭാഗ്യം തന്നെ അഭാഗ്യമായിട്ട് മാറിയല്ലോ എന്നാലോചിച്ച്, എൻ്റെ സ്വന്തം വ്യക്തി തന്നെ എന്നെ ത്യജിച്ചല്ലോ എന്നാലോചിച്ച് സഖി വേ മുസ്സെ കെഹക്കർ ജാത്തെ, പക്ഷെ ഒരു ദുഃഖമേ ഉള്ളൂ, പറഞ്ഞിട്ട് പോകാമായിരുന്നു. നയൻ ഉൻഹേ ഹെ നിഷ്ഠുർ കഹത്തെ पर इनसे जो आंसू बहते सदै हृदय वे कैसे सहते ഗയേ തറസ് ഹി ഖാത്തെ, എൻ്റെ കണ്ണുകൾ അദ്ദേഹത്തിനെ നിഷ്ഠുരനെന്നേ വിളിക്കൂ. കാരണം എൻ്റെ കണ്ണുകൾക്ക് അദ്ദേഹത്തിനെ അദ്ദേഹത്തിൻ്റെ രൂപം ആസ്വദിച്ച് മതിയായില്ല. എന്നുവെച്ചാൽ ഇവരുടെ വിവാഹം കഴിഞ്ഞ് അധികം നാളായില്ല, ഒരു കൊച്ചുകുട്ടിയാണ് രാഹുൽ, മകനൊരു കൊച്ചുകുട്ടിയാണ്. അപ്പം എൻ്റെ കണ്ണുകൾക്ക് എത്ര കണ്ടാലും മതി വരാത്ത തൻ്റെ പ്രിയൻ വിട്ടിട്ട് പോയതിൽ വിഷമമുണ്ട്. അതുകൊണ്ട് എൻ്റെ നയൻ അദ്ദേഹത്തെ നിഷ്ഠുരെന്ന് വിളിച്ചേക്കാം. പർ ഇൻസേ ജോ ആസു ബഹത്തെ സദയ ഹൃദയവേ കേസേ സഹത്തെ, പക്ഷേ ഈ കണ്ണുകളിൽ നിന്ന് ഒഴുകുന്ന കണ്ണുനീര് കണ്ട സദയ ഹൃദയനായ അദ്ദേഹം ഒരിക്കലും സഹിക്കത്തില്ല. വളരെ ലോലഹൃദയനായിരുന്നു സിദ്ധാർത്ഥൻ. ഒരു മരണം, ഒരു ദുഃഖം, ഒരു വാർദ്ധക്യ സഹജമായ ബുദ്ധിമുട്ടുകൾ ആരുടെയും കണ്ടു നിൽക്കാൻ പറ്റാത്തൊരു ഹൃദയമായിരുന്നു സിദ്ധാർത്ഥൻ്റെത്. ഒരു രാജകുടുംബത്തിൽ പെട്ടതായിരുന്നെങ്കിലും യുദ്ധമൊന്നും വയലൻസ് ഒന്നും അദ്ദേഹത്തിന് ഇഷ്ടമല്ലായിരുന്നു. വളരെ ലോല ഹൃദയമായിരുന്നു. അപ്പോൾ യശോധര പറയാണ്, എൻ്റെ കണ്ണുകൾ അദ്ദേഹത്തിനെ നിഷ്ഠുരനെന്ന് വിളിക്കുന്നെങ്കിലും എൻ്റെ കണ്ണുകളിൽ നിന്ന് ഒഴുകുന്ന കണ്ണുനീര് കണ്ടാൽ അദ്ദേഹം ഒരിക്കലും സഹിക്കില്ല. ഗയേ തറസ് ഹി ഖാത്തെ, തറസ് ഖാന അദ്ദേഹത്തിന് എന്നോട് വളരെ ദയ തോന്നുമായിരുന്നു എൻ്റെ കണ്ണുകളിലെ കണ്ണുനീര് കണ്ടിരുന്നെങ്കിൽ. സഖി വേ മുസ്സെ കെഹക്കർ ജാത്തെ, എന്നാലും പറഞ്ഞിട്ട് പോയിരുന്നെങ്കിൽ ഇത്രയും ദുഃഖം ഉണ്ടാവില്ലായിരുന്നു എനിക്ക്. ജായേ സിദ്ധി പാവേ വേ സുഖ്സേ, പിന്നെ അവസാനം യശോധര തൻ്റെ വിധിയോടൊരു ടേംസിലെത്തുകയാണ്. ജായേ പോട്ടെ, സിദ്ധി പാവേ വേ സുഖ്സേ, അദ്ദേഹം ഉദ്ദേശിക്കുന്ന സിദ്ധി അദ്ദേഹത്തിന് നേടാൻ കഴിയട്ടെ. ദുഃഖി നഹോ ഇസ് ജൻ കെ ദുഃഖ്സേ, എൻ്റെ ദുഃഖം കാരണം അദ്ദേഹത്തിനൊരു ദുഃഖം വരാൻ പാടില്ല. ഉപാലംബ് ദൂ മേ കിസ് മുഖ്സേ, ഞാൻ അതുകൊണ്ടാണ് അദ്ദേഹത്തിനെ കംപ്ലയിൻറ്റ് ചെയ്യുന്നത്. ഉപാലംബ് ദേന സ്നേഹം നിറഞ്ഞ ഷിക്കായത്ത് കംപ്ലയിൻറ്റ് ചെയ്യുക. ആജ് അധിക് വേ ഭാത്തെ, ഇന്ന് എനിക്ക് ആക്ച്വലി അദ്ദേഹം അടുത്തില്ലാത്തത് കാരണം എനിക്ക് കൂടുതൽ അദ്ദേഹത്തിനെ ഓർമ്മ വരുന്നു. വിരഹത്തിൽ ഞാൻ അദ്ദേഹത്തിനെ കൂടുതൽ സ്നേഹിക്കുന്നു. അതുകൊണ്ട് എനിക്ക് ഉപാലംബ് കൊടുക്കാനും തോന്നുന്നില്ല, എനിക്ക് കംപ്ലയിൻറ്റ് ചെയ്യാനും തോന്നുന്നില്ല. ജായേ സിദ്ധി പാവേ വേ സുഖ്സേ, പോട്ടെ, അദ്ദേഹത്തിന് സിദ്ധി നേടുന്നെങ്കിൽ നേടട്ടെ. ദുഃഖി ന ഹോ ഇസ് ജൻ കെ ദുഃഖ്സേ, എൻ്റെ ദുഃഖം കാരണം അദ്ദേഹത്തിനൊരു തടസ്സമാവാൻ പാടില്ല. സഖി വേ മുസ്സെ കെഹക്കർ ജാത്തെ ഗയേ ലോട്ട് ഭി വേ ആവേങ്കെ കുച്ച് അപൂർവ അനുപം ലാവേങ്കെ. അവസാനം ഈ കവിതാംശത്തിൻ്റെ എൻഡിലേക്ക് വരുമ്പം യശോധര പറയാണ്, ജബ് വോ യേ സബ് ചോഡ്കർ ഗയേ ഹേ, എൻ്റെ മോനെ ഈ യൗവന സമയത്ത് ഈ കുടുംബജീവിതം വിട്ടിട്ട് പോയപ്പോൾ,
കുച്ച് അപൂർവ അനുപം ലാവേങ്കെ, ഇതിനേക്കാളും വലിയ എന്തോ അപൂർവമായ അനുഭവമായ യുണീക്കായ എന്തോ ഒരു സിദ്ധി അദ്ദേഹം നേടാനായിരിക്കും അദ്ദേഹം പോയത്. അല്ലെങ്കിൽ ഇതെല്ലാം ഈ പ്രൈം ടൈമിൽ ഒരു രാജകുമാരൻ ഇട്ടിട്ട് പോവാന്ന് വെച്ചാൽ रोते प्राण उन्हें पावेंगे, वे जब भी आएंगे लौट के, अगर वे आएंगे तो मुझे रोते ही पाएंगे, ഞാൻ അപ്പോഴും കരഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുകയായിരിക്കും. पर क्या गाते गाते സഖി വേ മുസ്സെ കെഹക്കർ ജാത്തെ, എന്നാലും യശോധര പറയാണ്, സഖി ഒരു ദുഃഖമേ ഉള്ളൂ, ആ പോകുന്ന പോക്കിനൊന്ന് ഒരു യാത്ര മൊഴി ചൊല്ലിയിട്ട് പോകാമായിരുന്നു, ഈ ദുഃഖം എനിക്ക് സഹിക്കാൻ പറ്റുന്നില്ല.